चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या या करिअर मित्राच्या युट्यूब चॅनलवर। मी आशुतोष तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी घेऊन आलोय। जे विद्यार्थी वनरक्षक भरतीची तयारी करताय त्यांच्यासाठी ही खूप मोठी बातमी असणार आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांना 2027 साठी वनरक्षक या पदाची तयारी करता आहे किंवा यापूर्वी त्यांनी तयारी सुरू केली आहे, त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। आणि तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, सोबत बेल आयकॉन तुम्हाला दिसत असेल ते बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून भविष्यात येणारी जी महत्त्वाची अपडेट आहे ती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचवण्याचं काम मी करेल। ओके, तर चला व्हिडिओला सुरुवात करू। मित्रांनो, तुम्ही काल परवापासून अशा पद्धतीचं एक पत्रक जे सोशल मीडिया आहे त्या सोशल मीडियाला व्हायरल होताना बघितलं आहे। तुम्हाला टेलिग्रामच्या माध्यमातून असेल, इंस्टाग्रामच्या माध्यमातून असेल किंवा युट्यूबच्या माध्यमातून असेल, तुम्हाला हे परिपत्रक बघायला मिळालं असेल। आता काय नेमकं या परिपत्रकामध्ये आहे, काय नेमकं हे परिपत्रक वनरक्षकच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं आहे, वनरक्षकची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं आहे। तर यामध्ये एक मोठी उलाढाल, एक मोठी बातमी आहे, एक मोठी अपडेट तुमच्या सर्वांसाठी आहे। ती म्हणजे तुमची वनरक्षकची परीक्षा आता 2027 पासून एमपीएससी कडे वर्ग करण्याचा विचार चालू आहे। ती वर्ग जवळपास झालेली आहे। ओके, ही बातमी आता एक कन्फर्म आहे। ही बातमी या पत्राद्वारे कन्फर्म झाली आणि हे पत्र ओरिजिनल आहे मित्रांनो। तर अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी घडणार आहे। आता या पत्रामध्ये नेमकं काय आहे, हे वनरक्षकचं पद कधीपासून एमपीएससी कडे जाणार आहे। आता आपण बघतोय की तलाठी भरती होती मित्रांनो, तलाठी भरती 2026 म्हणजे या वर्षाच्या पहिले जे 2023 ला जवळपास तलाठी भरती झालेली, त्यावेळेला तलाठी भरती ही टीसीएस ने घेतली होती। आणि टीसीएस च्या मार्फत किती पेपर झाले होते तुमचे, तर फक्त एक पेपर झाला होता। टीसीएस च्या मार्फत सरळ सेवेद्वारे ही भरती होती, कुठल्याही प्रकारचा इंटरव्ह्यू नव्हता, ग्राउंड नव्हता, तलाठी भरतीचा एकच पेपर होता आणि थेट निवड तुमची इथे होत होती। पण आता बऱ्याचशा एक्झाम ज्या आपला आय थिंक 5 मेचा जो जी आर आहे, मला 5 मेचा तो जी आर आहे, 5 मेचा जे जी आर आहे त्याच्यानुसार गट कची जी पेपर भरत्या आहेत, गट कची जी पदं आहेत, तर ते प्रत्येक पद हे एमपीएससी कडे वर्ग करण्यात आले। आणि त्याच्यातलंच एक महत्वाचं पद आता गट कचं हे वनरक्षक होतं। आता वनरक्षकचं पद यावर्षी नव्हतं याच्यामध्ये, या भरतीमध्ये। ओके, तर मग याचा अर्थ असा होता का की हे जाणारच नाही? जाणार होतं, पण याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचं अजून त्याच्यामध्ये टेक्निकल पॉइंट्स आहे, हे पॉइंट्स त्यांना क्लिअर करायचे आहेत। आधी या सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या, उगा उचलून गटकचं पद आहे म्हणून एमपीएससी कडे द्यायचं असं होणार नाही मित्रांनो। तुमच्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या जे मेहनत आहे, जे अभ्यास आहे, त्या अभ्यासाला परिपूर्ण तुमची जी तयारी आहे त्या परिपूर्ण तयारीला कुठेही तडा जाणार नाही, ह्याचा काळजी इथे घेतली जाणार आहे। म्हणजे जे आता सध्या घडते, तुम्हाला वाटत असेल की सरळ सेवेचे पद एमपीएससी कडे गेले, आता हे वनरक्षकचं पद सुद्धा एमपीएससी कडे जाणार। मग ज्या मुलांनी वनरक्षकच्या पदाची सरळ सेवेद्वारे तयारी केली आहे, मग या विद्यार्थ्यांचं काय होणार मित्रांनो? एक गोष्ट लक्षात घ्या, 2023 ला ज्या वेळेला तलाठी भरती झाली होती त्यावेळेला ही गोष्ट एक प्रामुख्याने आपण बघितली होती की या भरतीमध्ये बऱ्या प्रकारे मोठ्या प्रमाणात घोटाळे झाले होते। आणि हे ऑन पेपर आपल्याला माहिती आहे की हे घोटाळे बाहेर काढण्यात आलेले, ते बघितले, त्याच्यावर इन्क्वायरी चालू आहे। नंतर माननीय कोर्टाने त्याच्यावर स्टेट गव्हर्नमेंटवर ताशेरे ओढले होते। आता रिसेंटचीच बातमी आहे की याच्याबाबतचा जो डिटेल रिपोर्ट आहे तो काढण्यास सांगितला आहे। तर मित्रांनो, एक वेळ अशी होती की ज्या वेळेला टीसीएस या कंपनीकडे, आयबीपीएस या कंपनीकडे भरती गेली की विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हीच भावना होती की आता कुठेतरी लिंक लागणार आणि हा पेपर फुटणार। असं नाही की एमपीएससी कडे पेपर फुटणार नाही किंवा भविष्यात काही अनर्थ घडणार नाही, पण मित्रांनो एमपीएससी ही स्वायत्त संस्था आहे। या एमपीएससी मध्ये मी म्हणतो आतापर्यंत पेपर फुटलेला नाहीये। मागचा आपण एक रिसेंटचा एक पेपर बघितला, जो औषध अधिकारी असं समथिंग काहीतरी पेपर होता, तो पेपर सोडला आपण, आता त्याचे अजून इन्क्वायरी चालू आहे, त्याची बातमी अजून बाहेर आलेली नाही पूर्णपणे। तर तो पेपर सोडला
तर एमपीएससी मध्ये मागच्या 20 वर्षामध्ये अजूनही अशी कोणती घटना घडलेली नाहीये, किंवा घडली जरी असेल तर ती पब्लिकली आलेली नाही असं आपण म्हणू शकतो. पण एमपीएससी वर विद्यार्थ्यांचा विश्वास आहे. एमपीएससी मधनं जर तुम्ही पेपर देताय तर ती खात्रीशीर तुमची जी गोष्ट तुम्हाला हवी आहे, जे तुम्ही मार्क मिळवले ऍक्च्युअल पेपरमध्ये तेवढेच तुम्हाला मिळणार आहे. पण यामध्ये दोन गोष्टी आहेत. विद्यार्थ्यांनी जे वनरक्षकची तयारी करताय या विद्यार्थ्यांनी कुठेही प्रकारे आता घाबरायचं नाहीये की एमपीएससीचा पॅटर्न आहे, एमपीएससीची भरती आहे, आता कशा पद्धतीने होणार, एक पेपर होणार की दोन पेपर होणार, इंटरव्ह्यू असेल का, ग्राउंडचं आमचं कसं होईल, या सगळ्या गोष्टी तुमच्या डोक्यात येत असतील. पण मित्रांनो, एक विचार करा, ज्या वेळेला तुम्ही सरळ सेवेच्या पद्धतीने भरती करत होता, तयारी करत होता, या वेळेला ही बऱ्याचशा प्रमाणात इथे गैरप्रकार घडत होते. वारंवार हे गैरप्रकार घडत होते. मग अशा ठिकाणी जर तुम्ही पात्र आहात आणि तुम्हाला ती नोकरी मिळत नाहीये, दुसरा कोणीतरी उमेदवार येतोय, तो 2-5 रुपये खर्च करतोय आणि तिथे तुमची नोकरी, हक्काची नोकरी खेचून जातोय, तर हे तुमच्यासाठी खूप मोठी बातमी होती, गोष्ट होती की जेणेकरून तुम्ही जी तुमच्या हक्काची नोकरी, जी तुमच्या कष्टाची नोकरी आहे, ज्या गोष्टीसाठी तुम्ही दिवस रात्र मेहनत करताय, मग ती तुम्हाला जर मिळाली नाही तर मग एवढी मेहनत घेण्याचा फायदा. तर मित्रांनो, कोणत्याही परिस्थितीमध्ये आता एमपीएससी कडे गेले, ही उलट आनंदाची बातमी आहे प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी, खूप मोठी आणि आनंदाची बातमी आहे. बरेचसे परत एकदा क्लासेस करा, 2 वर्ष जाऊ द्या, 1 वर्ष जाऊ द्या मित्रांनो, येणाऱ्या 2027 पासनं 2027 पासनं हे लागू होणार आहे. 2027 पासनं, अजून नाही, 2027 पासनं हे लागू होणार आहे. आणि यामध्ये तुम्हाला आता किती पेपर आहेत, काय आहेत, हे अजून कुणालाही क्लिअर नाही. नाहीतर कुणीतरी येतंय आपल्याला सांगतंय की याच्यामध्ये 2 पेपर आहे की 3 पेपर आहे का 1 पेपर आहे, तर बिलकुल त्याच्यावर हे करू नका, लक्ष ठेवू नका. तुमचा जो अभ्यास आता सध्या चालू आहे तो एमपीएससी पॅटर्नने सुरू करा. माझं सजेशन तर हेच राहील, तुमचं प्री आणि मेन्सच्या हिशोबानेच अभ्यास सुरू करा. जर तुमच्याकडे वेळ असेल आणि जर तुम्ही या भरतीसाठी तयारी करत असाल तर प्री आणि मेन्स असा तुमचा अभ्यास सुरू करून टाका. जेणेकरून काय आहे, प्री जर तुमची झाली, 2 परीक्षा जर झाल्या प्री आणि मेन्सच्या, तर तुम्हाला तो अभ्यास खूप कामात येणार आहे. मित्रांनो, जेव्हा तलाठी भरतीचा या होतं, तलाठी भरतीचं स्टार्टिंगला काय वाटत होतं की तलाठी भरती ही एकाच पेपर नुसार होणार आहे, एमपीएससीचा पॅटर्न बदलणार आहे, पण ऐन वेळेला असं झालं नाही. गट क मध्ये संयुक्त पूर्व परीक्षा जी ज्या 4-5 पदांसाठी आहे, ज्याच्यामध्ये या वर्षीची सांगतो मी तुम्हाला, ज्याच्यामध्ये आरटीओ सारखं पद आहे, आरटीओ एमवायचं, त्याच्यानंतर आपलं लिपिक टंकलेखकचं पद आहे, उद्योग निरीक्षकचं आहे, टेक्निकल असिस्टंटचं आहे, अजून आय थिंक 1-2 पदं आहेत त्याच्यामध्ये. तर ती या पदांचे जे आहेत ना, तर या पदांसोबतच या तलाठीची परीक्षा झालेली आहे आणि येणाऱ्या ऑक्टोबरमध्ये ही परीक्षा आहे. मित्रांनो, यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारे आपला अभ्यास हा एमपीएससीच्या पॅटर्ननेच होईल अशा पद्धतीने आता अभ्यासाला लागा. ओके, तर बघा, याच्यामध्ये तुम्हाला सांगण्यात आलंय की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या हे कोणाचं परिपत्रक मी तुम्हाला पहिले क्लिअर करतो. हे परिपत्रक तुम्हाला दिसतंय का क्लिअर सगळ्यांना? हे परिपत्रक तुम्हा सर्वांना क्लिअर दिसतंय का मला सांगा एकदा. बघा, यामध्ये मित्रांनो, हे महसूल व वन विभाग यांच्या मार्फत काढण्यात आलेले आहे. हे परिपत्रक कोणामार्फत आहे? महसूल व वन विभाग यांच्या मार्फत हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे. प्रधान मुख्य वनरक्षक वनबल प्रमुख महाराष्ट्र राज्य नागपूर यांचे कार्यालय, ओके, यांच्या मार्फत हे परिपत्रक काढण्यात आले. कोणाला आहे? मुख्य वनरक्षक सर्व आणि वन संरक्षक प्रादेशिक सर्व यांच्यासाठी. विषय काय आहे तर राज्यातील शासकीय कार्यालयातील गट क संवर्गातील पदे सरळ सेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबत. आता इथे सरळ सेवेने म्हटलंय बरं, सरळ सेवेने या शब्दाला आता इथे लास्ट टाइमच्या आपले जे सरळ सेवेनेच होत होते जी तलाठी भरती, तिथे सरळ सेवेत तुमचा एक पेपर तिथे होत होता. आता इथे 1 आहे 2 आहे हे अजूनही डिफाईन नाहीये. जोपर्यंत डिटेल अभ्यासक्रम किंवा डिटेल जाहिरात येत नाही तोपर्यंत हे सांगणे शक्य नाही, किंवा काही परिपत्रक आयोगातर्फे येत नाही तोपर्यंत हे क्लिअर होणार नाही. त्यामुळे अभ्यास हा एमपीएससी पॅटर्नने तुमचा पूर्व आणि मुख्यच्या पॅटर्नने चालू ठेवा.
सध्या गट क च्या तयारीसाठी बऱ्याचशा टेस्ट सिरीज येत आहेत. त्यामध्ये इग्नाइट अकॅडमीची टेस्ट सिरीज मोफत आहे. ती टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करू शकता. प्रॅक्टिस होईल तुमची प्रॅक्टिस. याच्यामध्ये कशा पद्धतीने पेपर असतो, OMR शीट कशा पद्धतीने तुम्ही हाताळायला पाहिजे, कशा पद्धतीने तिथे लोड तुम्ही घेतला पाहिजे, एक्झाम सेंटरवर गेल्याच्या नंतर हॉलमध्ये बसल्याच्या नंतर तुम्ही कशा पद्धतीने फील होतं, तर सगळ्या गोष्टी त्या वेळेला तुम्हाला कळणार आहेत. आणि त्या गोष्टी तुम्हाला अनुभवायचा असेल तर फ्रीमध्ये इग्नाइट अकॅडमीचं. बाकी म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे चार्जेस वगैरे ते लोक घेत नाहीये. त्यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट ती टेस्ट सिरीज असणार आहे. म्हणून ती टेस्ट सिरीज तुम्हाला माझं सजेशन राहील की ती टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करा. फ्री ऑफ कॉस्ट आहे. तुमच्या शहरामध्ये तुम्ही कुठल्याही शहरात राहू द्या, संभाजीनगर राहू द्या, नाशिक राहू द्या, जळगाव राहू द्या, इकडे अमरावती, नागपूर, परत कोकणात तुमचे जेही जिल्हे आहेत ते भरपूर, म्हणजे महाराष्ट्रामध्ये जवळपास 53 सेंटर जवळपास आहेत. 36 जिल्हे आणि 53 सेंटर आहेत. तर या प्रत्येक सेंटरवर तुमची टेस्ट सिरीज होणार आहे आणि फ्री ऑफ कॉस्ट आहे. आपल्याला काय पैसे लागत नाही, काही नाही. जायचं, पेपर द्यायचा, मस्त सोडवायचा, काय आहे कसं आहे एकदम फील घ्यायचा पूर्ण आणि त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी करायच्या. ओके, मग तो पेपर तुम्ही मिस करू नका. तो पेपर आहे ना, एक माझं सजेशन राहील. तुमचा अभ्यास झालेला असो वा नसो, जर तुम्ही गट क ची तयारी करत असाल तर मग तुमच्यासाठी सोने पे सुहागा आहे. पण जर तुमचा गट क चा पेपरसाठी तुम्ही फॉर्म भरलेला नसेल किंवा तुम्ही इलिजिबल नसाल, पण तुम्ही आता या जी भरती ही पेपर होणार आहे त्याच्यासाठी नक्की जा. ऍटलिस्ट तुम्हाला कळलं तरी की ते MPSC चा पॅटर्न कसा असतो म्हणून. ओके, तर हा विषय आहे की राज्यातील सर्व कार्यालयातील जे पद आहे गट क ची, ती सरळ सेवे पद्धतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबतचे. ओके, कुणासाठी हे संदर्भ कशाचा आहे, सामान्य प्रशासन विभागाचा. ओके, आता यामध्ये मित्रांनो राज्य शासनाच्या एक हा पॉइंट मी तुम्हाला वाचून दाखवतो इथे. राज्य शासनाच्या अखात्यारीती, एक मिनिट आहे, हा पॉइंट नाहीये तुमचा. यामध्ये राज्य शासनाच्या अखात्यारीतील व सर्व शासकीय कार्यालयातील गट ब राजपत्रित आणि गट क चे जे पद आहेत, ज्याच्यामध्ये पोलीस, शिक्षक, वाहन चालक, अनुकंपा तत्वावरील नियुक्ती वगळून, म्हणजे यामध्ये कोणते पद नाहीयेत, यामध्ये कोणते पद नाही. आता तुम्ही म्हणाल सर आता वनरक्षकचं पद हे MPSC कडे गेले, मग आता याच्यामध्ये पोलीस भरतीचं पोलीस शिपायाचं पद जाईल का, पोलीस शिपायाचं पद जाईल का? तर इथे क्लिअरली मेन्शन आहे. कोणतं? पोलीस, शिक्षक आणि वाहन चालक आणि अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या या वगळून बाकीचे सर्व पदे हे सामान्य प्रशासन विभागाचा 5 मे चा जो GR होता, संदर्भ दिला इथं 5 मेचा, मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं बघा, 5 मेचा जो GR होता की जी गट क ची पद आहे ती त्याच्यामध्ये टाकायची आहेत. तर त्यानुसार ते म्हणतात की हे पद वगळून बाकीचे सर्व पद हे गट क मध्ये म्हणजे MPSC लोकसेवा आयोगाच्या मार्फत भरली जाणार. ओके, आता यामध्ये काय म्हटलं त्यांनी पुढे, लघुलेखक उच्च श्रेणी, लघुलेखक निम्न श्रेणी, कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, लेखापाल, ग्रंथपाल, परिचर, बिनतारी संदेश चालक, बिनतारी तंत्रज्ञ ही पदे नव्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत गेलेली आहे. मित्रांनो, सन 2026 करिता, आता पुढचं वाक्य आहे का, सन 2026 करिता लेखापाल, लिपिक या संवर्गातील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठवायची असल्याने मागणी पत्र मागविण्यात आले होते. बऱ्याच वनवृत्ताकडून या हे जे मागणी पत्र आहे हे कार्यालयास प्राप्त झाले होते. ओके, हे कार्यालयास प्राप्त झाले होते, परंतु सामान्य प्रशासन विभागाच्या अधिसूचना जी 4 मे 2026 रोजी आली होती, जी गट क च्या अधिसूचना निघाली होती, गट क चे जे पद आहेत इकडे वर्ग करण्यात यावे म्हणून, तर त्या कोट्यातील सर्व सरळ सेवा कोट्यातील सर्वच पदे ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेत गेलेली आहे. मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं बघा की जे 5 मेचा GR होता, जो 4 मेला इथून निघाला होता, त्यांनी तो संदर्भ दिलाय तिथे.
तर 5 मेचा जो जी आर होता त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की भरपूर पदं तलाठी सारखी, तलाठी गटकाचे जे जे पद होते इतर, तर ते सगळे पद इथे एमपीएससी आयोगाच्या कक्षमध्ये आणले होते, एमपीएससी कडे वर्ग करण्यात आले होते. आता त्या अनुषंगाने कळविण्यात येते की तरी सन 2027 हा पॉईंट महत्वाचा आहे तुमच्यासाठी वनरक्षक वाले, हा पॉईंट तुमच्यासाठी महत्वाचा आहे. सन 2027 करिता गट क संवर्गाची सरळ सेवेने भरावायची पदे, उदाहरणार्थ सर्वात पहिलं पद लक्षात घ्या, सर्वात पहिलं पद कोणतं आहे? वनरक्षक, त्याच्यानंतर सर्वेक्षक, नंतर लेखापाल, लिपिक, नंतर शारीरिक प्रशिक्षक, ड्रिल शिक्षक, शिक्षक इथे आहे, कोणतं पद आहे? शारीरिक प्रशिक्षक, ड्रिल शिक्षक हे, आणि बिनतारी संदेश चालक, बिनतारी तंत्रज्ञ, गृहप्रमुख, माहूत, लॉन्च चालक, कवायत शिक्षक, नंतर ग्रंथालय परिचर व पशु परिचर या पदांचे मागणी पत्र सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक दिनांक 2/12/2021 व शासन निर्णय 2/11/2022 मधील विहित प्रपत्र आवश्यक कागदपत्रासह सादर करावायची आहे. त्यानुसार मागणी पत्र पाठविण्याची कार्यवाही करण्यात यावी. म्हणजे यांनी सूचना केल्या आहे. कुणाला सूचना केल्या मित्रांनो? मुख्य वनरक्षक आणि वन संरक्षक यांना सूचना केल्या आहे की तुम्ही मागणी पत्र पाठवा, या पदांचे मागणी पत्र तुम्ही पाठवा, जेणेकरून काय की पुढची भरती प्रक्रिया सुरू होईल, लवकरात लवकर ही भरती प्रक्रिया सुरू होईल. आणि भरती प्रक्रिया ती कधी सांगितली यांनी? 2027 साठी. आता 2027 बाबतचं एक मोठी अपडेट अजून एक आहे की 2027 मध्ये आपलं काही दिवसापूर्वी एक शुद्धीपत्रक आपण बघितलं, एक परिपत्रक आपण बघितलं की जे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने काढलं होतं की 2027च्या ऑगस्ट पासून ऑनलाईन पद्धतीने एमपीएससी घेणार आहे परीक्षा, ऑनलाईन पद्धतीने. त्याला विरोध चालू आहे, आता आपलाही त्या गोष्टीला विरोध आहेच. आणि जर घेत असले तर मग सगळ्या परीक्षा ह्या एका शिफ्ट मध्ये घ्या, नॉर्मलायझेशन नकोय. ओके, तर या गोष्टीचा एक विचार करा. इथे ऑनलाईन परीक्षा होऊ शकते, आता त्यांनी तर सांगितलंय, पण ऑफलाईन परीक्षा जर झाली तर आपला रेग्युलर पॅटर्न राहील, आणि ऑनलाईन पेपर जर झाले तुमचे तर मग इथे या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. ओके, तर अशा गोष्टी आहेत. 2027 पासून हे करायचंय त्यांना, 2027 पासून. ही महत्वाची अपडेट तुमच्या सर्वांसाठी होती मित्रांनो, तुमच्या सर्वांसाठी ही महत्वाची अपडेट होती. आता यामध्ये तुम्हाला एक मोठा काय बोलतात, एक मोठा प्रश्न तुमच्या मनामध्ये येत असेल. आता हा एमपीएससीचा पॅटर्न एमपीएससी कडे गेले, आता हे कसं होईल, काय होईल, या सगळ्या गोष्टी तुमच्या डोक्यात येत असतील. पण काळजी करायची का आपण? नाही, काळजी बिलकुल करायची नाही, कारण ही आनंदाची बातमी आहे प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी. काय मित्रांनो, मी तुम्हाला वारंवार हीच गोष्ट सांगतोय, एमपीएससी कडे परीक्षा जातोय तर ही तुमच्यासाठी खूप छान गोष्ट आहे. कारण एमपीएससी पॅटर्नने जर तुम्हाला होतंय ना की तुमचे जे गोष्ट तुमच्या हक्काची आहे ती तुम्हाला मिळणार आहे एमपीएससीच्या मार्फत, तिथे कुठल्याही प्रकारचं इथे घोळ होऊ शकत नाही असं चिन्हे आहेत. होणार नाही असं नाही, होऊ शकतात, पण अजूनपर्यंत असा अनुभवलेलं नाही मागील 20 वर्षांमध्ये. त्याच्यामुळे ही गोष्ट तुम्ही एकदा लक्षात घ्या. आता याच्यामध्ये एमपीएससी मार्फत जर भरती होते म्हणजे तुम्ही राज्यस्तरीय आणि नियमबद्ध पद्धतीने होणार आहे, तुमचे पारदर्शक तुमची भरती असणार आहे. प्रॉपर तुमचं शेड्यूल असेल, प्रॉपर तुमची भरती कधी येणार, काय येणार, त्याच्यानुसार तुमचं कॅलेंडर कसं असणार. मान्य एमपीएससी कॅलेंडर फॉलो करत नाही, पण एमपीएससी मार्फत तुमचं प्रॉपर सगळ्या गोष्टी वेळापत्रक राहणार आणि ते वेळापत्रक येणार. त्याच्यामध्ये स्पर्धा वाढणार थोडीफार. ही स्पर्धा कोणाची वाढणार मी तुम्हाला सांगतो. ही स्पर्धा कोणाची वाढणार? स्पर्धा तुमची नाही वाढणार, स्पर्धा वाढेल एमपीएससी जे प्रॉपर एमपीएससीची तयारी करतायत ना जे विद्यार्थी, त्या विद्यार्थ्यांची स्पर्धा वाढणार. ते ओके, त्यांची स्पर्धा वाढणार. राज्यभरातील जे उमेदवार आहेत ते एकाच वेळेला या परीक्षेला बसतील, मग थोडी काठिण्य पातळी वाढेल असे चान्सेस आहेत, पण तुम्ही मॅनेज कराल ती गोष्ट. त्यानंतर अभ्यासक्रम बदलेल. सगळ्यात मोठा IMP पॉइंट आहे हा, सगळ्यात मोठा आणि IMP पॉइंट आहे. तुमचा अभ्यासक्रम हा बदलेल, अभ्यासक्रम अपडेट होईल.
जमलंच तर प्री तुमची कॉमन असू शकते आणि मेन्सला तुम्हाला तुमचे जे टेक्निकलचे सब्जेक्ट याच्यामध्ये काही ऍड होऊ शकतात. फॉरेस्ट रिलेटेडचे काही क्वेश्चन्स सब्जेक्ट एखादा घटक त्याच्यामध्ये ऍड होऊ शकतो, असं आहे चान्सेस. ओके, पॅटर्न तुमचा बदलेल, याच्यामध्ये अभ्यासक्रम बदलेल. मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही 2027 ची जर तयारी करताय तर आत्ताच तयारीला सुरुवात करा. आत्ताच तुमच्या तयारीला सुरुवात करा, जेणेकरून भविष्यात तुम्ही मागे पडणार नाही. भविष्यात तुम्ही तुमच्या प्रत्येक अचिव्हमेंट असतील, प्रत्येक तुमचे गोल असतील, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही मिळवू शकणार आहे या ठिकाणी. ओके 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 ठीक आहे. तर आजचा जो व्हिडिओ होता हा तुमच्यासाठी महत्वाचा तर होताच, पण तुमच्या मित्रांसाठीही खूप महत्वाचा होता. त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुम्हाला आता पुढे भविष्यात आता हे येईल बरं, हा पॉईंट जो आहे ना इथे, हा पॉईंट तुमच्यासाठी येईलच. पहा, एक काही कार्यकर्ते येतील आपल्याकडे, अरे ही एमपीएससी ची भरती आहे, गटकची भरती आहे, ही वनरक्षक भरती नाहीये. मग तुम्हाला कोणीतरी वेड्यात काढतंय, तुम्हाला कोणीतरी वेडं बनवतंय. मित्रांनो, वनरक्षक पद हे आपल्याला माहिती आहे, आणि हे वनरक्षक पद जर गट क मध्ये गेलं तर त्या पदाला आपण एक गटकची भरती म्हणून बघणार नाहीये तुम्ही. हा फॅक्ट आहे, ही ग्राउंड रियालिटी आहे मित्रांनो. तुम्ही जरी आता उद्या पोलीस भरती जर एमपीएससी कडे गेली तर तुम्ही म्हणणार का गटकचं पद आहे, गट ड चं पद आहे, मग हे इकडे आलंय, मग एक एमपीएससी ची भरती आहे. अरे बाबांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, वनरक्षक भरती, तलाठी भरती, आता तलाठी भरतीच्या बाबतीत हे सगळे जण म्हणत होते की ही तलाठी भरती नाहीये, ही तलाठी भरती नाही, ही गटकची भरती. अरे हो, गटकची भरती आहे, पण जे विद्यार्थी तलाठीच्या नावाने तयारी करताय, मग त्या विद्यार्थ्यांना तुम्ही गट का म्हणू द्या की तलाठीमध्ये, ते थोडी पॅटर्न चेंज होणार आहे, तो थोडी बदलणार आहे की एमपीएससी उठून उद्या थोडी असं म्हणणार की नाही नाही ही गटकची भरती आहे आणि ही तलाठी भरती वेगळी आहे, तर मग तलाठी भरती तर उचला टाका टीसीएस कडे. मित्रांनो, तुमच्याकडे कोणत्याही प्रकारच्या बॅचेस येतात, कुठल्याही प्रकारची इन्फॉर्मेशन येते, ती तलाठी भरती या नावानेच येणार, वनरक्षक भरती या नावानेच येणार. कारण बाकीचे लोक तुम्हाला या गोष्टीसाठी सेपरेट गटक म्हणून तुम्हाला शिकवणार नाहीये. मी असू द्या किंवा अदर कोणत्याही इन्स्टिट्यूटचे लोक असू द्या, या ठिकाणी ते लोक तुम्हाला वनरक्षक भरती, जे महाराष्ट्रामध्ये मोठे मोठे लोक आहेत, इन्स्टिट्यूट आहे, ते जे या भरतीची तयारी करून घेतात, तर ते लोक सुद्धा तुम्हाला याच नावाने शिकवणार आहेत. आणि असे भरपूर इन्स्टिट्यूट आहे, एक दोन नाहीये, भरपूर इन्स्टिट्यूट आहे, जे प्रत्येक जण तुम्हाला या भरतीच्या नावानेच तुम्हाला तिथे शिकवणार आहे, गायडन्स करणार आहे, मार्गदर्शन तुमचं इथे असणार आहे. तर ही डोक्यातून विषय काढूनच टाका. काही लास्ट टाइम मी व्हिडिओ बघितले सोशल मीडियाला, त्या ठिकाणी ते लोक म्हणतात की नाही मित्रांनो, हे असं आहे, ही गटकची भरती आहे, ही गटकची भरती आहे, तर मग ही तलाठी भरती नाहीये. अरे बाबा, तलाठी भरतीला गटक म्हणा किंवा तलाठी म्हणा, काय फरक पडणार आहे? पॅटर्न तर एमपीएससीचा ना. जर कोणी टीसीएस चे प्रश्नपत्रिका घेऊन तुम्हाला येतोय आणि शिकवतोय तर मग ते चुकीचं आहे. त्या ठिकाणी तुम्ही तेवढे ज्ञान आहात, इथे विषयच नाहीये. म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला वारंवार सांगतो या गोष्टी. लास्ट व्हिडिओमध्ये मी क्लिअर केलं होतं, जर तलाठीचं पद असेल तर तुम्ही त्याला तलाठी भरती म्हणू शकता, काही टेन्शन नाही. वनरक्षकचं पद आता भविष्यात जाणार आहे, गेला आहे 2027 पासून, वनरक्षक भरतीच म्हणा, जे तुम्हाला सोपं पडेल ते म्हणा, एमपीएससी वनरक्षक भरती म्हणा, काही फरक पडत नाही. यांनी काही पॅटर्न बदलणार नाही, नाहीतर काही कुठली गोष्ट होणार नाही. ओके, किंवा एखादा पेपर सोपा नाही येणार तुम्हाला तिथे एमपीएससी बनल्यावर. ओके, तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमचे काही प्रश्न, डाऊट्स वगैरे असतील या भरतीबाबतचे, या परिपत्रकाबाबतचे, तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. सोबत आपलं करिअर मित्राचं इंस्टाग्राम पेज आहे, ज्याला तुम्ही भरभरून प्रेम देताय प्रत्येक जण, त्या प्रत्येकाने आता जे ऑलरेडी तिथे आहेत त्यांनी ते व्हिडिओ लाईक आणि शेअर करणं तर गरजेचं आहेच, पण जे नवीन क्राऊड आहे त्या नवीन विद्यार्थ्यांनी तिथे आपलं चॅनल फॉलो करा, व्हिडिओला लाईक करत चला, व्हिडिओ शेअर करत चला. तिथे 20 मिनिटाचा व्हिडिओ जर असेल युट्यूबवरचा, तर मी तिथे तुम्हाला एक 30 सेकंदात तुमचं पूर्ण व्हिडिओ सांगत असतो, पूर्ण माहिती तुमची 30 सेकंदात तिथे मांडत असतो. ठीक आहे, मग तो चॅनल तुम्हाला आत्ताच फॉलो करून ठेवायचा आहे. सोबत टेलिग्राम चॅनल आहे आपलं,
टेलिग्राम चॅनल आहे. टेलिग्राम चॅनल सेम करिअर मित्र नावाने. सगळ्या लिंक्स मी खाली देतोय. सगळ्या लिंक्स मी इथे खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतोय. या सगळ्या लिंक्सवर जाऊन तुम्हाला क्लिक करायचंय, तिथे जॉईन करायचंय प्रत्येक सोशल मीडियाला आपल्या. ओके, चला भेटू पुढच्या अशा एका महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये, ज्यासाठी तुम्हाला आता या चॅनलला सबस्क्राईब करायचंय, सोबत बेल आयकॉन दाबायचंय आणि भेटायचंय पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, ऑल द बेस्ट.